स्टोन्स ठेवलेले आहे बघा. आणि खूप जास्त नाही, तर एकच अशी थोडी अशी लेअर चारी बाजूने लावलेले आहे. थोडं पाणी पण द्यायचं आहे. आणि आता भरपूर आहे स्टोन्स. तर आता नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर बाहेर मी व्हिडिओला सुरुवात करते. वातावरण मस्त आहे, पण सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा का गार खूप हवा आहे म्हणून. आणि माझं सगळं अवघड झालेलं आहे नेहमीसारखं जे आपलं घरातलं काम असतं ते. आणि मी विचार केला चला व्हिडिओला सुद्धा सुरुवात करते, कारण की काय होतं, स्वयंपाक होऊन जातो, घरातली कामं होऊन जातात, नंतर व्हिडिओ स्टार्ट करायचंच राहून जातं. आणि मग मी विचार केला चला लवकर सुरुवात केली ना व्हिडिओला, मग बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना मला त्या शेअर करायच्या आहेत. तर मी शॉपमध्ये गेले होते ना, पाईप त्याच्या व्यतिरिक्त अजून एक वस्तू घेतलेली आहे. तर मला जसं जमतं, मला जसं आयडियाज येतात तर तसं मी त्या गोष्टी करत असते. पण तुमचे सुद्धा भरपूर जणांचे सजेशन्स येतात, त्यामुळे सुद्धा मला ना खूप आयडियाज मिळतात. त्यासाठी थँक्यू सो मच. तर मग आज मी त्यात थोडेफार ना चेंजेस करणार आहे. तसं मी ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार. पण आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे इथे. आणि तुम्हाला मी नेहमी सांगत असते भरपूर पाणी प्या. आणि उन्हाळा असेल तर मी तुम्हाला माहिती आहे ताक बनवत असते जेवणामध्ये, मसाला ताक बनवत असते. आणि मी काय केलं, शॉपमध्ये गेले ना तर मोठ्या बॉटल्स घेऊन आले पाणी पिण्यासाठी. म्हणजे 2.5-3 लिटर, आपण 3-3.5 लिटर तर पाणी पिलंच पाहिजे. आणि माझा हा नेहमी प्रयत्न असतो, पण ते लक्षात राहत नाही आपण किती पितो म्हणून. पण एक ग्लास मी दिवसात माझा 10-15 ग्लास पिते, स्टीलचे जे आहेत ते. पण मी आता ना एक बॉटल घेऊन आलेली आहे आणि त्यामध्ये मी पाणी टाकून कंटिन्यू माझं पाणी पिणं चाललंय. आणि उन्हाळ्यातच नाही पण डेली आपण भरपूर पाणी पिलं पाहिजे. तर चला आता मी जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या शेअर करते. आणि आज मी हा स्कर्ट घातलेला आहे. आता समर स्टार्ट झालेला आहे, तर हे कपडे याच वेळेस आहे ना यूज होतात. अदरवाईज स्वेटशर्ट, जॅकेट, पॅन्ट हेच असतं. चला 10:40 झालेले आहे आता. आणि ही ती बॉटल आहे. तर सकाळपासून एक संपवली आणि आता बघा ही एवढी अर्धी झालेली आहे. आणि कंटिन्यू पाणी पिणं चाललंय माझं. आणि याच्यामुळे काय होतं, हे संपलं ना तर आपण भरून ठेवतो आणि लक्षात येतं आपण किती पाणी पित आहोत. तर अशा 2 घेऊन आले मी. आणि परिबेलाला पण सांगते भरपूर पाणी प्या, त्यांना पण मी भरपूर पाणी प्यायला लावते. त्यामुळे कसं आपण आपली जी बॉडी आहे एकदम हायड्रेटेड राहते, थकवा येत नाही, स्किन ग्लो करते. तर ते त्या गोष्टी सगळ्यांना माहीतच आहे. आणि मी आज बिर्याणी बनवण्याचा विचार करते, व्हेज बिर्याणी. सगळ्या भाज्या आहे घरात, तर म्हटलं चला बिर्याणी बनवते. आणि दोन्ही व्हेजची बनवून घेते, म्हणजे जास्तीची बनवते. आत्ता पण होईल आणि संध्याकाळी पण होईल. पण आत्ता परिबेला स्कूलला गेलेले आहे, मग आता आम्ही खाणार आहोत दोघंच. पण मग परिबेला येतील, त्या आता नंतर खातीलच. आल्यानंतर मग आम्ही नंतर ते खाऊ. म्हटलं मग परत बिर्याणी बनवायची, संध्याकाळी वेगळं बनवायचं, त्यापेक्षा दोन्ही वेळेची एकच बिर्याणी बनवते. पण नॉर्मली जेव्हा बिर्याणी बनवते ना तर दही वगैरे असं मॅरिनेट वगैरे करत नाही. पण यावेळेस ना थोडी वेगळी बिर्याणी बनवण्याचा मी विचार करते. सगळं इथे मी सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहे. आणि यामध्ये दही टाकलं, थोडंसं धणे पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद टाकलेली आहे, अख्ख्या लाल मिरच्या, लसूण आल्याची पेस्ट आणि कोथिंबीर आणि पुदिना कट करून हे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. इथे भात आता मी बॉईल करून घेणार. आणि तूप पण आता मी जस्ट फ्रेश बनवलं आहे बघा. हे मॅरिनेट करून ठेवलेलं बघितलं तुम्ही, दाखवलं होतं मी तुम्हाला. त्यानंतर मग अख्खे गरम मसाले तेलात टाकले, जिरे टाकले, कढीपत्ता आणि मग कांदा टोमॅटो परतवला. आणि मग हे सगळं मॅरिनेट केलेलं आहे ना ते आता मी टाकलेलं आहे आणि चांगलं परतवते. इतका सुंदर आहे ना, सुगंध पूर्ण घरात आहे ना दरवळतो आहे. आणि त्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. तर भाज्या शिजेपर्यंत मी झाकण ठेवते. आणि भातसुद्धा झालेला आहे बॉईल करून एकदम असं मोकळा. आणि एकच गोष्टीची कमी आहे ते म्हणजे पनीर. बिर्याणी जेव्हा मी करते ना तर मनोजला पनीर पाहिजे असतं, पण मनोजला सांगितलं आता नाही आहे. आणि आता मी बनवायला घेतलं ना पनीर तर मग खूप उशीर होऊन जाणार, त्यामुळे म्हटलं जाऊ दे आता. तुम्हाला माहिती आहे का, पण ना सध्या ना मी आता जास्त वेळ ना असं किचनमध्ये उभी राहिली ना स्वयंपाक करायला तर असं अक्षरशः ना पाय खूप दुखायला लागतात. मे बी एवढं काम सध्या खूप जास्त काम झालं ना, त्यामुळे मला
असं जाणवतं. पण या अगोदर असं कधी झालं नव्हतं. पण मी आता इथे बसलेली आहे वरती आणि कारण की भाज्या शिजत आहे तोपर्यंत म्हटलं उभं राहण्यापेक्षा इथे आपण बसून घेऊ आणि मग तुमच्याशी सुद्धा मी आता बोलते. आणि आत्ता 11:45 झालेले आहे आणि ही बिर्याणी होईपर्यंत 12:30 तर होतील. मला बुंदी रायतासुद्धा बनवायचा आहे. तर बुंदी तर मागच्या वेळेस घेऊन आली होती मी आणि मला ती बर्नीमध्ये सुद्धा भरायची आहे आणि त्याला तडका द्यायचा आहे. जिरे मोहरी आणि कढीपत्त्याचा आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची. तर त्यासोबतचं कॉम्बिनेशन चांगलं. मोस्टली ना मी बुंदी रायताच बनवते बिर्याणीसोबत. असं कोशिंबीर नाही बनवत. ती एवढी आवडीने खात नाही जेवढं बुंदी रायता खातात. म्हणून चला आता थोडंसं आज ना माझे ना सगळे पाय वगैरे खूप दुखायला लागलेले आहे. त्यामुळे म्हटलं चला घरातलं पटकन आवरून घेते, नंतर ना रेस्ट करता येईल. कारण रेस्ट पण करणं खूप इम्पॉर्टंट आहे. इथे मी ताट पण बनवलं. तुम्हाला माहिती आहे, खूप वर्षापासून जे माझे व्हिडिओ बघतात ना त्यांना माहिती आहे. जसा समर स्टार्ट होतो ना तर मग मी दुपारच्या जेवणामध्ये मोस्टली ताक बनवत असते. मग आम्ही पाणी न पिता मग ताक पितो. यामध्ये आपलं जे पिंक सॉल्ट आहे ना ते ॲड करणार आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे, पुदिना, जिरे आणि एक छोटीशी हिरवी मिरची. कारण की परिबेला पण पिणार ना, मग त्यांना तिखट नको लागायला. आणि ग्राइंड करून घेतलं आणि पाणी जेवढं हवं आहे तेवढं ॲड करू शकता. मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार. रेडी आहे मसाला ताक. आणि कोणी काय करतं याचे क्यूब्स पण बनवून ठेवतात, पण त्यामध्ये दही ॲड करत नाही. फक्त जिरे, पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची असं ग्राइंड करून घेतात. आणि जसं आईस क्यूब्समध्ये कसं आपण यांना पाणी टाकतो तसंच मग ती प्युरी टाकायची आणि मग ते बनवून ठेवायचं. मग कसं दही ॲड केलं ना ते म्हणजे फेटून घ्यायचं दही आणि ते क्यूब त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. रेडी आहे. भरपूर जण ते पण करतात, टाईम सेव्ह होतं म्हणून. आणि कोणी पटकन आलं घरी तर मग असं काय बनवायचं असेल मग ताक वगैरे तर त्याच्यासाठी पण चांगलं. बिर्याणी पण होत आली, दमला ठेवलेली आहे मी. आणि आता मला हे पण बनवायचं आहे, बुंदी रायता थोडासा. आपली बिर्याणी होते. बरोबर 12:30 झालेले आहे. आता आम्ही जेवण करायला बसतो. तुम्हाला बिर्याणी दाखवतो. टेक्स्चर बघू शकता तुम्ही, छान फ्लेवर येतोय आणि मस्त थंड थंड ताक बिर्याणी सोबत. तर असं दुपारचं जेवण आहे आमचं. मनोजला वाढते मी अगोदर. आता आपल्याला हा पाईप लावायचा आहे कारण की झाडांना पाणी द्यायचं आहे म्हणून. आणि तो पाईप काल दाखवला तुम्हाला खराब झाला होता आणि खूप खूप हवा आहे. थंडी वाजते खूप जास्त. मनोज पण म्हणते खूप थंडी आहे. जॅकेट आणून देऊ? जॅकेटच घालूया. हां मी आणते जॅकेट. जॅकेट घातलेले आहे, मी पण घातलं. हे पण आहे स्प्रे त्याच्यामध्येच आपण मोठा लावू पण तो अगोदरचा, म्हणजे तो पुढचा स्प्रे जो आहे तो चांगला आहे ॲक्च्युली. स्प्रे आहे. इकडं आपल्याला खोलावं लागेल. आता थोडं छोटं असेल त्याच्यापेक्षा, तरी पण ठीक आहे. आता बघूया कसं द्यायचं पाणी ना आपण. तर जबरदस्त हवा आहे आज. झाडांना भरपूर पाणी देते मी. फायनली काल पण दिवसभर पाणी देता आलं नाही, आज पाणी देते. ठीक आहे. इथले ॲटलिस्ट
तिथपर्यंत पोहोचेल, जाईल का? तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे. या अगोदर तुम्हाला माहिती आहे खूप दिवस झाले, म्हणजे 10-15 दिवस झाले असे मी व्हिडिओ बनवला होता. सुरुवातीचे आमचे काही दिवस तर इथे ना इथे उभी होती मी आणि या झाडाला अशी फुलं वगैरे काहीच आली नव्हती. तर हे जे झाड आहे याला लायलॅक ट्री म्हणतात आणि इथे हे लोक याला परफ्यूम ट्री सुद्धा म्हणतात. त्याचं कारण हे काही या फुलांचा जो सुगंध आहे ना तो परफ्यूम सारखा येतो. इतका सुंदर सुगंध आहे. आपण म्हणतो चमेलीचं कसं असं सुगंध येतो फुलांचा, तर अगदी थोडाफार तसाच आहे. म्हणूनच त्याला परफ्यूम ट्री म्हणत. एकदम सुगंध इतका सुंदर आहे. नाही बघा आलेले आहेत हे. आणि स्ट्रॉबेरीचं जे झाड आहे ना, स्ट्रॉबेरीच्या झाडाला सुद्धा भरपूर फुलं आलेली आहेत. हे सगळे स्ट्रॉबेरीची झाडं आहेत, फुलं आलेली आहेत. आणि एखाद्या महिन्यामध्ये ना स्ट्रॉबेरी सुद्धा येईल. आणि हे जे आहे ना आता आपल्याला इथे ना इथपर्यंत असं वाढवायचं आहे आणि आपल्याला डिझाईन सुद्धा करून द्यायचं. आणि अजून एक हे झाडे बघायची, फुलं बघा किती सुगंध, किती सुंदर आहे. आता ते फुलतं आहे ते बघा, पर्पल आहेत ना ते? पर्पल आहे. आणि हे जे आहे ते सलाडचं आहे. आणि हे इथे स्ट्रॉबेरीज वगैरे आहे. आणि हे जे झाड आहे तुम्हाला माहिती आहे ब्ल्यूबेरीजचे आहे, येतील आता त्याला पण ब्ल्यूबेरीज. आणि मला स्पेशली हे झाड दाखवायचं होतं तुम्हाला, परफ्यूम ट्री. आणि मी आता हे ना पॉट मध्ये लावणार आहेत है ना, आपण म्हणजे गार्डन मध्येच आपल्या फ्लॉवर पॉट मध्ये लावणार आहे मी. आणि काही वस्तू पण आणलेल्या आहे त्या पॉटचं, मला ते सगळ्या गोष्टी करायच्या आहे, त्या पण करते मी. तर मागच्या वेळेस तुम्हाला या ट्रीप बद्दल मी सांगितलं तर दाखवलं सुद्धा होतं. हे नवीन पॉट आपण घेतलेलं आहे, ट्री पॉट. आणि हे मोठे ना दगड खूप झाले होते, तर भरपूर जणांनी मला सांगितलं का कोमलताई हे दगड खूपच मोठे दिसत आहे. तर छोटे मला पण वाटत होतं, पण म्हटलं सध्या पुरते ना आपण हे लावून बघूया कसे दिसतात. पण मग एवढा चांगला लुक येत नव्हता. तर मी असे छोटे छोटे दगड घेऊन आलेले आहेत व्हाईट कलरचे. ब्लॅक अँड व्हाईट पण होतं, पण मी ब्लॅक अँड व्हाईट नाही आणले, व्हाईटच आणले, कारण की व्हाईट जास्त उठून दिसतो म्हणून. आणि हे 20 किलोचं पॅकेट आहे, खूप हेवी आहे. उठून दिसतील ना. तर हे आता हे जेवढे पण दगड आहे ना हे मी चेंज करणार आहे आणि हे सगळे यामध्ये टाकणार आहे. आणि जे आपलं रिअल ट्री आहे ना तर त्यावरती पण थोडंसं मी असं डेकोरेशन करणार आहे. आणि ते जे ट्री पॉट आहे ना तर त्यामध्ये माती टाकून ते मला काय वाटतं की सगळे नको काढू, खाली वरती ठेवते ना, म्हणजे आतमध्ये आहे, आतमध्ये फक्त हे वरचे काढते. राईट, बेस तसंच आपण तसंच ठेवते. चांगलं आहे त्याचं. आणि भरपूर जण विचारत होते हे ट्री कुठून घेतलं, तर हे ट्री आम्ही 6 वर्षापूर्वी घेतलं होतं. त्या अगोदरचं घर आपण आहे ना घेतलं होतं ना नवीन, तर तेव्हा हे ट्री मला खूप आवडलं होतं. तर तेव्हापासून हे ट्री आणि रिअल ट्री दिसतं ॲक्च्युली, ते खूप भारी दिसते. आणि हे करायचं होतं पण मग काही शॉपमध्ये होते स्टोन्स, काही खूपच मोठे होते. बरं झालं हे घेतले, काल आपण एवढे मोठे बघितले तेवढे नसते चांगले. आणि हे कसे जास्तीचे आहे, अजून काही दुसरं काही लावायचं असेल ना तर आपण हे यूज करू शकतो. छान दिसते ना आता खूप सुंदर दिसते. हे बघा लुक एकदम चेंज झाला, डिफरन्स एकदम जाणवतो ना अगोदरचं ना आत्ताचं. क्लास दिसते. आता चला हे आता इथे ठेवते. हे जे दगड आहे ते बाहेर जिथून घेतलं ते तिथे ठेवते मी. आणि वॅक्यूम पूर्ण परत मला क्लीन करावं लागणार. आणि हे जे आहे ना आपण बाहेरच घेऊन जाऊ.
हवा आहे खूप. नको बाबा, माती नको खराब करू. लागेल ना अजून? अजून थोडी लागेल. हा. ते कट करून आहे ना, थोडी त्याचं भरून आणते मी. म्हणजे काय होईल, सगळं एवढं पण वजन घ्यायचं ना. यामध्ये माती भरली आणि घेऊन आले म्हणलं त्याची माती भरताना एवढं काय दाखवायचं तुम्हाला. तर मी काय करते, त्याच्यामध्ये हे जे स्टोन्स आहे ना ते टाकते. काय वाटतं, मात्यातून भरायला पाहिजे का? नाही काय नाही, नाही. कारण की एवढं पूर्ण मातीचंच आहे ना ते. हा ते आहे. स्टोन्स ठेवलेले आहे बघा. आणि खूप जास्त नाही, असं एकच अशी थोडी थोडी अशी लेअर चारी बाजूने लावलेले आहे. थोडं पाणी पण द्यायचं आहे. आणि आता भरपूर आहे स्टोन्स. तर आता बघूया आपलं जे ट्री आहे त्याच्या आजूबाजूला, किंवा आपण जे डिझाईन करणार आहे ना ते पण यूज नंतर यूज करू शकतो. यूज करू शकतो. हे आपण हे झालं किती दिवसापासून करायचं होतं, आज मुहूर्त लागला. तर हे पुसून घेते वाईट. हा बेटा, तुला हात लाव बेटा. जेवण वगैरे झालं आणि आता बसले निवांत मी. तर हा आजचा व्हिडिओ मी ते सेंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.